छत्रपती संभाजीनगरातील नामांकित उत्तम भंडार येथे अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे। तपासणी दरम्यान निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल, अत्यंत अस्वच्छ परिसर तसेच झुरळांचा मोठ्या प्रमाणात वावर आढळून आल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीत परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, झुरळांचा वावर आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल आढळल्याची माहिती मिळाली। यावेळी संबंधित ठिकाणांहून खाद्यपदार्थांचे तसेच खाद्यतेलाचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आलेत। एफडीएच्या या कारवाईनंतर ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत। अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या कारवाईमुळे शहरातील इतर खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। एफडीएच्या पुढील अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। तर काय सांगताल शहरातल्या नामांकित काही भांडवल कारवाई करण्यात आली काही कारवाई काय झाली? माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्रीपाद मुंडे सर यांच्या निर्देश तसे मार्गदर्शनाखाली जी सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही मोहीम चालू केलेली आहे। त्या अंतर्गत काल एक नामांकित उत्तम उपाहारगृह जे गुलमंडी परिसरात आहे संभाजीनगर विभागामध्ये शहरामध्ये, तर तिथे इमरती आणि जिलेबी उत्पादन चालू होते। त्या ठिकाणी आपण कारवाई घेतलेली। सदर कारवाई घेताना सदर उत्पादकाकडे रेस्टॉरंट कॅटेगरीचा काइंड ऑफ बिझनेसचा परवाना आहे, तर तो त्याला अलाउड नाही आहे। त्याला ते मॅन्युफॅक्चरिंग युनिटचाच परवाना पाहिजे, पहिली गोष्ट। आणि सेकंड थिंग, ते त्याच्यामध्ये जो समोसे भजे वगैरे जे तळण्यासाठी जे तेल वापरतात ते कॉटन सीड ऑइल, जे सरकीचं ऑइल वापरतात, ते कंटिन्यू ते रियूज करून ते वापरत होते। ते करायला परमिशन नाही आहे। जर आपण जेव्हा टीपीसी मीटरने त्याचा टोटल पोलर काउंट चेक केला तर तो 25च्या वरती होता, जवळपास तो 58 निघाला त्या अंतर्गत। त्याच्यामुळे त्याचे पण आपण सॅम्पल घेतलेले आहे, लॅबला पाठवलेले आहे। सदर परत जिलेबी तयार करताना जे वनस्पती म्हणजे डालडा ते यूज करतात, त्याचे पण आपण टीपीसी मीटरने चेक केलं असतं, ते पण जवळपास 36 रेटिंग आलेले आहे त्यामध्ये टोटल पोलर काउंटचं, तर ते 25 पेक्षा जास्ती नको। नंतर जिथं आपण तपासणी केली त्या अंतर्गत तिथे आपल्याला झुरळांचा वावर पण आढळला, तर हे झुरळ पण होते, त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेले आहे त्या बाबतीत। त्याच्या तसेच जे प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।